आज मोबाईलने दिला आपल्याला चांगला दणका। तर गोष्ट अशी होती व आज होती आपल्या कामावून सुट्टी, तर मग लकीली आपल्याकडे आज काकाची गाडी पण होती, तर आपल्याला आज लयच काम होते। तर मग त्यातले एक काम म्हटलं म्हणजे आपल्याला जाणं होतं श्रीकृष्ण कम्प्युटर्सवर। मग त्यासाठी टाइमपास न करता गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो सरळ श्रीकृष्ण कम्प्युटर्सकडे। आम्ही झटपट मध्ये थोडंसं समोर आलोच होतो की आम्हाला लक्षात आलं आपण गणाल घेणं भुलून गेलो होतो। मग काय झटपट म्हणजे आपण वापस घरी आलो। घरी येऊन आपण गणाला फोन लावला। गणाला फोन लावून तो गडी एकदम बादशासारखा आरामात येऊ राहिला। मग चालणार आहे लवकर आपल्याला लयच काम आहे ना। मग कस तरी गाडीवर बसलो आणि सनसपणे आपण आलो बस इथं श्रीकृष्ण कम्प्युटर्सवर। तर मग हटीवून पाहतो तर ते पण आपल्यासारखी सुट्टीवर होते। तर मग काय त्यांना आम्ही फोन लावला, ते म्हणता हो तुम्ही उद्या। तर मग काय आपण तर मग आता काय मायूस होऊन गेलतो। तर मग त्यासाठी आपण म्हटलं आपलं हे काम करून घेऊ। आपण तडलो आपल्या मोबाईलला ग्लास नाही आहे, आपण ग्लास बी बसवून घेऊन बाकीचं काम बी करून घेऊ। मग गाडीला सेल मारून आम्ही आलो बस इथं आदित्य मोबाईल केअर्सवर। काऊन की ग्लासची क्वालिटी एक नंबर भेटे आणि तुम्हाला इतर मोबाईलचे स्पेअर पार्ट पण इथं भेटून जातील। आणि तुम्हाला सेकंड हँड मोबाईल पण पाहिजे असेल तर इथं योग्य दरात तुम्हाला भरपूर मिळून जातात। मला पण कधी काही मोबाईलचं काही काम पडलं तुम्ही इथं येऊन एक बार भेट देऊन बघा, तुम्हाला एकदम बेस्ट प्राइस मध्ये भेटून जाईल सगळं। का पाहता तुम्ही पण आदित्य मोबाईल केअरला एक बार भेट देऊन पहा। तर आपला प्रशांत भाऊ म्हणे तुला ग्लास मी बसवून देतो म्हणे, त्यासाठी तू हे थिक्सन स्किन पाहून घे म्हणे, एकदम नवीन आलेले या बारीनं। हो मला तर याच्यातलं काय माहिती नाही, म्हटलं तूच सांग म्हटलं वो काय कसं कधी होतं। मग तो म्हणे तू या एक दोन पसंत पाय म्हणजे तुला कोणता आवडते नाही तर मग मीच काढून देतो। म्हटलं तूच काढून दे म्हटलं वो याच्यापेक्षा। तर मग त्यानं दिलं आपल्या श्री महाकालचं काढून, त्यानं 15 मिनिटात झटपट म्हणे आपलं काम निपटावून टाकलं। आणि मग आपण आपला मोबाईल सांगा आता एक नंबर दिसू राहिला की नाही, खाली कमेंट करून सांगा आपला मोबाईल कसा दिसू राहिला, झटपट कमेंट करा भावांनो। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या। जय श्रीराम।